नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे रेड कलरचं ब्लाऊज आहे. तर आपण हे आता कट करणार आहोत 4 टक्समध्ये. तर बघा, हे आहे 35 साईजचं किंवा तुम्ही 34 साईजला पण ही माप टाकू शकता. तर बघा, याची उंची घेतलेली आहे म्हणजे 13 उंची आहे. 1 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे म्हणजे 14 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, 14 उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याचं शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर घेतलेलं आहे आपण 5.5. तर बघा, या पद्धतीने खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे 5.5. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमणे या पद्धतीने केलं तर. तर बघा, या पद्धतीने 5.5 मोंडा घेतलेला आहे, 5.5 शोल्डर घेतलेला आहे. तर बघा, इथं फिटिंग आहे आपली 9.25ची किंवा 9ची पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी किंवा 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे थोडीशी अर्धा इंचाने. तर बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथं आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि 1.5 इंचाची इथं मार्किंग करायची आहे. अर्धा इंच आपण इथं आतमध्ये घेतलं तर झोळ वगैरे बगलामध्ये पडत नाही, त्याच्यामुळं आपल्याला अर्धा इंच मध्ये घ्यायचं असतं. तर बघा, इथं घ्यायचं आहे 2.25चा गळा, गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 10 इंच किंवा तुम्ही 10, 10.5, 9 इंच पण गळ्याची रुंदी उंची घेऊ शकता. तर बघा, इथं घेतलेला आहे 2.5 आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित आपल्याला आता इथं मटका गळ्याला असा आकार द्यायचा आहे. मटका गळा तुम्ही पान गळा घेऊ शकता, गोल गळा घेऊ शकता. तर बघा, हे बिना कॅनवाचा गळा घेणार आहोत आपण. तर बघा, या पद्धतीने मटका गळ्याला आकार दिलेला आहे. इथं घेतलेला आहे 4 इंच आणि उभं घेतलेलं आहे 4 इंच किंवा 4.5 इंच घेऊ शकता आणि इकडून घ्यायचं आहे अर्धा इंच. तर बघा, हे झालेला आहे आपला पाठीमागचा टक्स तयार. तर बघा, आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं. तर बघा, पाठीमागचा पॅटर्न आपला हा रेडी झालेला आहे आणि कट करून पण झालेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हा समोरचा भाग इकडून या साईडने ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, इकडची बाजू ओपन बाजू आहे. तर बघा, आपल्याला व्यवस्थित तसं पॅटर्न बसणार आहे. व्यवस्थित त्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इकडच्या साईडने वाढून घ्यायचं आहे. त्यानुसारच तुम्ही तिथं ठेवून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत इथं मोंडा टाकून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा, मोंडा टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे या पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला या पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने अर्धा इंच वाढून घेतल्याच्या नंतर इथं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, वाढून घेतल्याच्या नंतर इथं तुम्ही अर्धा इंच वाढून घेऊ शकता आणि तर नाही वाढलं तरी पण चालतं. तर बघा, अर्धा इंचाने वाढून घेतलेलं आहे. आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, मार्किंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. तर बघा, इथं 4 इंचांनी टाकून घेतलेलं आहे आडवं आणि उभं आपल्याला 5 इंचांनी टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, 5 इंचांनी टाकून घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, हा समोरचा आपला टक्स तयार झालेला आहे. तर बघा, समोरचा टक्स तयार झाल्याच्या नंतर तर बघा, हे 4 टक्स ब्लाऊज आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला आता 1.5 इंचाची इथून मार्किंग टाकून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने 1.5 इंचाची मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी लाईनिंग मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि या थोड्याशा तिरक्या टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला पुढं कळणारच आहे की आपल्याला हे कसं जोडायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर आता गळ्याची रुंदी आपण पाठीमागची पण 2.25च घेतलेली आहे, समोरची पण 2.25च घ्यायची आहे. इथं घ्यायचा आहे 6चा गळा समोरचा आणि इथं बॉक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, हे 2.5 घ्यायचं आहे, याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जिथं आपण खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंचाने आपण डाऊन केलेलं आहे, तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि गळा पण व्यवस्थित समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, हे पॅटर्न कट करून झालेलं आहे. तर बघा, आता आपल्याला बाही कट करायची आहे. तर पाठीमागचा भागचा आपल्याला हे मोंढा मोजून घ्यायचा आहे, अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे.
तर बघा आपल्याला बाईचं आता, तर बघा इथं मी डबल कापड घेतलेलं आहे. या पद्धतीने डबल कापड घेतल्याच्या नंतर बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचं आहे. 9.5ची आपल्याला घडी टाकायची आहे आणि बाहीची उंची आपल्याला 4.5 टाकायची आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे 4 इंच ते आणि अर्धा इंच वाढून म्हणजे 4.5 इंचाचे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि 9.5ची आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे या पद्धतीने आणि 2.5 इंचांनी मार्किंग करायची या पद्धतीने. तर इकडून पण आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि उभी लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडून पण आपल्याला अशी आडवी दोन्ही पण लाईनी मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा 2.5 इंचापासून 9.5पर्यंत आपल्याला असा मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने आणि तिरकी लाईन पण मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा इथून आपल्याला आता बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बाई एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी बाई आहे पद्धत काढायची. तर बघा 6 इंच बाईचा दंड आहे आणि 2 इंच त्याच्यामध्ये प्लस मिळवून घेतलेला आहे, म्हणजे आपला हा दंड तयार झालेला आहे. तर बघा तिरकी लाईन मारून आता आपल्याला बाईचा असा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा ओपन करून घ्यायचा आहे आणि हा पण आपल्याला अर्धा इंचाचा भाग आहे, पाऊण इंचाचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा बाही आपली रेडी झालेली आहे. तर बघा आता आपण पहिले हे काठ आहे तिथं आपण बाही काढणार आहोत. तर बघा इथं बाहीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं कापड उरणार आहे तिथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण ही बाहीचा भाग कट करून घेऊया थोडं जास्तीचंच. आणि इथं ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग या पद्धतीने आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि आता हे आपण कट करून घेऊया. तर बघा पाठीमागचा पण समोरचा भाग पण कट करून झालेला आहे, बाही पण कट करून झालेला आहे. तर बघा दोन्ही